कांद्याची पात, हे बघा हे सफरचंद, गाइस हे बघा हे टोमॅटो आहे, जिस बात का डर था वही हुआ, हे बघा. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि खूप डिमांडिंग होती या व्लॉगची. तर आज मी भाजीपाला आणायला चाललोय आणि माझे मित्र जे जापानला येणार आहे, माझे फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स जे इंडियामध्ये, त्यांना क्वेश्चन पडत होता का जापानमध्ये भाजीपाला कसा भेटतो का, कोणकोणता भाजीपाला भेटतो, रेट्स काय असतात त्याचे. तर त्यासाठी मी आज व्लॉग बनवतोय आणि मी आज भाजीपाला आणायला चाललोय. सो बघू आता कोणकोणता भाजीपाला तिथे भेटतो आणि काय काय रेट्स असतात, प्राइस असते त्यांची. सो पहिले मी बँकेमध्ये चाललोय, बिकॉज ज्या भाजीपाल्याच्या दुकानात मी भाजीपाला घेतो आम्ही रेग्युलर, तर तिथे ऑनलाईन पेमेंट नाही आहे, फक्त कॅश पेमेंट आहे. तर मी कॅश काढायला चाललोय आणि रूमवरचा पूर्ण भाजीपाला संपला होता माझा. सो जाऊ आता तिकडे मस्त भाजीपाला घेऊन येऊ. मी सायकलवर चाललोय, तिकडं बँक जवळ आहे म्हणून आता पायी पायी चाललो होतो. गाईज बँक बंद झाली आहे बघा, 5:30चा टायमिंग असतो ना, आता एक्झॅक्ट 5:30 वाजले. सो आता मला इथं पैसे नाही काढता येणार. एक शिनकेमी गावा रेल्वे स्टेशन आहे, तिथं ATM असतं, तिथून मी आता पैसे काढेल. ते 5 मिनिटं लेट झालो. गाईज हे भाजीपाल्याचं शॉप आहे ना, त्या रूम पासून आहे ना 20 ते 25 मिनिटं लागते पायी चालत गेलं तर. आणि त्यामुळे मी सायकलवर जातो, बिकॉज सायकलवर गेलो तर 10-15 मिनिटात पोहोचून जातो. हे बघा गेट क्लोज झालाय रेल्वेचा. तर इथले जे रूल्स आहेत खूप स्ट्रिक्ट आहे, सर्व फॉलो करावं लागतंय. बघा कार्स थांबलाय. A subtle thrill, shadows dance on the windowsill, concrete dreams in the glow collide, breathe it in, let the waves decide. गाईज इथले रूल्स खूप स्ट्रिक्ट आणि लोक पण फॉलो करता. असं नाही का गेट क्लोज झाला आणि त्याच्या खालून कोणी सायकल काढेल. गेट ओपन झाल्यावरच सगळे जाता. हे बघा इकडे मला जायचं आहे. गाईज बघा इकडे ना असा रेल्वे स्टेशनवर चढ आहे, तो सायकल उठत न्यावं लागते, बिकॉज रेल्वे स्टेशनच्या तिकडून जायचंय मला. इथं सायकल लावली, आता मध्ये चालू आहे पैसे आणायला ATM मधून. हे रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशन मध्ये ATM आहे तिथे. बघा हे ATM इथे. गाईज ATM मधून पैसे काढले. Cobbled ground, every word a kaleidoscope sound. We're chasing night lights in the city, spinning wild dreams out of pity. Every heart गाईज is a brand. कोण म्हणतं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी झाडं तोडलेच पाहिजे. हे बघा इथं दोन्ही बाजूने रस्ता आहे, मध्ये डिवायडर आहे. झाडं बघा डिवायडर मध्ये केवढे, 30-30, 40-40 फुटाचे जुने झाड आहेत. दोन्ही बाजूने मस्त छान रस्ता, एक पण खड्डा तुम्हाला दिसणार नाही तिथं. हा कचरा नाही आहे, वरून पाला पाचोळा पडलाय, फक्त प्लास्टिकचा कचरा नाही आहे रस्त्यावर हा. आणि या डिवायडर मध्ये मोठे झाड आहे, खाली पण असे सुंदर फुलाचे झाडं लावलेत, खूप छान वाटतं ते. हे बघा अबेंडंट घर आहेत असे. जपानमध्ये खूप असे अबेंडंट घर असतात.
काही जपानमध्ये ना सध्या खूप ऊन पडतं, कडक ऊन असतं. मी पण कॅप घालूनच घराबाहेर निघतो. हे बघा, हे असे जे पायी चालणारे लोक असतात ते असे कॅप घेऊन छत्री घेऊन चालता, नाही तर ना खूप ऊन राहतं आणि उष्णता पण खूप आहे जपानमध्ये सध्या. A few moments later. गाईस, जिस बात का डर था वही हुआ. हे बघा, एवढ्याला मालूम मी सायकल चालवत 15-20 मिनिटं झाले आणि दुकानच बंद आहेत. युजली बंद नसतं, सोमवारी चालू असतं, बट आज काय झालं आय डोंट नो यार. घरी काहीच भाजीपाला नाहीये. सोमवारी भाजीपाला चांगला भेटतो, फ्रेश असतो, त्यामुळे मी सोमवारची वाट बघतो आणि सोमवारीच घ्यायला येतो. बट आज दुकान बंद आहे. बट जाऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही. इथं समोरच आहे ना एक सुपर मार्केट आहे, तिथं भाजीपाला भेटतो, पण तिथला भाजीपाला खूप महाग आहे. मी भाजीपाला तिथं विकत नाही घेणार, काही असलं तर चांगलं तर घेईल, बट मी तुम्हाला दाखवतो तिथं का प्राइस काय असते भाजीपाल्याची. सो जवळच येतो, तिकडे चाललोय मी आता, सुपर मार्केट. हे बघा गाईस, हा आहे तो सुपर मार्केट, YS मार्ट. इकडे आलोय मी आता. इथे बघू भाजीपाला बघा, सायकलसाठी सेपरेट पार्किंग इकडे. गाईज, मी त्या सुपर मार्केटमध्ये आलोय. युजली मी इथे ना शॉपिंग करायचं टाळतो, बिकॉज खूप एक्सपेन्सिव्ह असतं हे. मी जे शॉपमध्ये गेलो होतो तिथे एवढं एक्सपेन्सिव्ह नसतं, तिथे रेट थोडेसे रिजनेबल असतात, पण मग ते दुकान बंद आहे आज. सो मी तुम्हाला आज इथला भाजीपाला दाखवतोय. जपानचे जेवढे पण लोक असतात ते सर्व जास्त करून अशा सुपर मार्केटमध्येच भाजीपाल्याची शॉपिंग करतात. तो हांतो शिकान गुरा आहे की मास्ता 半年間そうです仕事で仕事会社員です。何か日本のそうです。はい。素晴らしいね。動画撮ってます。大丈夫ですか？お客様の話。話したことない。何？ストーリーズオブジャパニーズダス。ああ、聞いたことないです。はい。でも神様ですね。あ、そうですか。ああなたクリスチャン？クリスチャン？あ、私はヒンドゥー。あ、ヒンドゥーなんだ。ヒンドゥー。そうです。イギリスの方もヒンドゥーなんですね。はいはい。日本の仏様、とても力がある。ブッディズムですね。ブッディズム。あとてもハッピー。あ、ハッピそれでハッピー。ー。幸せになります。そうそうそう。わかりました。日本にこれからビーター。あ、わかりました。一度、ほら、会いに来ませんか？どこそ？れもね、千葉、本気で知ってます。千葉。ああ、はい、知ってます。知ってます。あ、本気で知ってます。知ってます。でも、गाईज हे बघा, हे टोमॅटो आहे, 4 टोमॅटो 431 431 एनला. तर मी जे प्राइस दाखवल ते स्क्रीनवर येऊन जातील. शिमला मिरची आहे, 5 शिमला मिरची 129 एन. हे बघा, हे वांगे आहेत, 5 वांगे 259 एनला. कांदे बघा, मोठ्या साईजचा कांदा आहे हा, 3 कांदे 215 एनला. बघा, हे रताळ आहे, रताळ 1 रताळ 108 एनला आहे. इथे ब्रॉकली 194 एनला ब्रॉकली, काहीतरी फ्रूट आहे. हे टोमॅटो 5 टोमॅटो 496 एनला. इकडे ड्रिंक्स ठेवले आहेत बघा. इथे खरबूज आहे 1079 एनला एक खरबूज. हे बघा, ह्या टोमॅटोची साईज बघा गाईस, किती मोठे टोमॅटो आहेत. हे 2 टोमॅटोज 323 एनला आहेत. बघा, मस्त पूर्ण भाजीपाला असा प्लॅस्टिक मध्ये पॅक करून एकदम स्वच्छ ठेवला आहे. अननस 431 एनला एक अननस आहे. टरबूज कट करून ठेवलेत बघा, 7-8 पीसेस आहेत, 431 एन. संत्री मोसंबी 600 एन 600 एन. सफरचंद 755 एनला आहेत. हे बघा, टरबूज असे स्लाइसेस मध्ये कट करून ठेवलेले असतात इथे, 647 एनला आहेत. हे बघा, हे सफरचंद, एक सफरचंद 259 एनला. हे बघा, हे लिंबू
3 लिंब 323 येनला आणि 2 मोठे लिंब, एक लिंबू फक्त 151 येन. कारलं 431 येनला एक कारलं आहे. हे बघा, हे असे छोटे छोटे भाज्या आहेत. ह्या चुरो मोक्साकी मुळा 280 येनला एक मुळा आहे. असा कट करून ठेवलेला आहे. अर्धा मुळा 172 येन. कोबी बघा 172 येनला एक कोबी आहे. पालक 172 येनला जुडी, 215 येनला असं पॅकेटमध्ये. कांद्याची पात गाईज आहे बघा, कांद्याची पात 220 येनला एवढी कांद्याची पात आहे बघा. थोडीशी जाड आहे आणि 2च पाती फक्त या 120 येनला. मशरूम आहे इकडे. हे बघा इकडे सफरचंद 1 2 3 4 5 6 सफरचंद आहेत. हे 863 येनला. इकडे वेगळ्या व्हरायटीचे आहे. 4 सफरचंद 539 येनला. बनानास गाईज 4 बनाना 215 येनला. इकडे हे थोडे वेगळ्या टाईपचे आहेत, छोटे साईज आहे थोडीशी. 6 बनानास 388 येन. हे बघा टरबूज, एवढं टरबूज आहेत 1079 येनला. गाईस काकडी 215 येनला 3 काकड्या आहेत बघा. डांगर आहे बघा, हे 229 येनला. हे डांगर छोटूस. बटाटे 172 येनला. 3 3 6 पोटॅटोस 172 येन. गाजर बघा, हे 3 गाजर 140 येनला आहेत. आणि कणीस बघा, हे जॅपनीज लोक खूप खात आहे. 96 येनला एक कणीस आहे, कवळं कणीस. त्याच्यामधले दाणे पण अजून पूर्ण बनलेले नाहीये. गाईज माझा लसूण संपलाय, तर मी लसूण घेतोय. 108 येनला 3 लसूण आहे बघा, हे 108 येन. हे बघा गाईस, द्राक्षे 2159 येनला एक घडे हा फक्त. गाईस हे बघा, असे जे स्लाइसेस मध्ये कट करून फ्रुट्स ठेवलेले आहेत. याच्यामध्ये किवी आहे, अननस आहे आणि टरबूज आहेत. तर हे 431 येनला आहेत. एवढं 431 येन वेगवेगळे फ्रुट्स चे स्लाइसेस करून ठेवलेत. हे बघा, अननस 399 येनला. हे द्राक्षेचा एक घड आहे फक्त 2159 येन. हे बघा, हा स्ट्रॉबेरी 539 येनला. हे बघा एवढ्या स्ट्रॉबेरीज. राईस आहे बघा, ॲवोकाडो 215 येनला एक ॲवोकाडो आहे. नंतर हे बघा, हे चेरी टोमॅटोज 323 येन 280 येन. मस्त अशी पॅकिंग करून ठेवलेले आहेत. गाईज मी पास्ता घेतोय तिथे. हे बघा 4 पॅकेट घेतले पास्त्याचे. हे बघा, पूर्ण सुपर मार्केट सगळ्या वस्तू भेटतात, खायच्या प्यायच्या, बिस्किट, नंतर फळं भाज्या सर्व काही भेटतं. बघा इकडे कॅशियर आहेत. आता पेमेंट करतो आणि निघतो घरी. गाईज मी 3 लसूण आणि 4 पास्त्याचे पॅकेट्स घेतले बघा. तर माझे 574 येन झाले. चला, खूप मला जिथं शॉपिंग करायची होती तिथं मला काही शॉपिंग करता नाही आली. बट मी आलो होतो तिथं सुपर मार्केटमध्ये, तुम्हाला रफ रेंज दाखवली का भाजीपाला जपानमध्ये कसा भेटतो. तर आता चाललोय मी घरी. गाईज हे बघा, जपानची शेती. कवर काही लावलं नाही काय माहिती त्या काकांनी. रोटर मारून ठेवलंय मस्त. इकडे तर शेतीमध्ये जंगल झालं पूर्ण गवताचं. हे बघा, हे शेती जपान मधली सऱ्या पाडून ठेवलाय. ते बघा मध्ये आळूचे पान आहे, समथिंग वाटतं आळूचे पानच आहे. आणि हे बघा कांदे लावले. कांदे लावायची पद्धत बघा, वाफे नाहीये, अशा लांब लांब सऱ्या आहेत.
मे बी हे जे कांदे आहे ना हे फक्त यांची पातच विकले जाते. आणि ते बघा ते मागे आळूचे झाड, तिकडं मागे टोमॅटो खूप उंच येते. शेतकरी अशा गाड्यांमध्ये येतात इकडं. गाईज मी घरी चाललोय तर बघा ते माझं घर किती सुंदर आहे, पिवळ्या कलरचं पूर्ण, जे आपण डोरेमॅन मध्ये बघतो तसे. जपानचे ना घर लय भारी असं सुंदर असता. मेनली जपान मध्ये जे घर असतं ना जपानचे घर कॉन्क्रीटचे नसतात, लाकडी घर असतात इथले. बिकॉज इथं भूकंप खूप येतात, अर्थक्वेक्स, आणि लाकडी घर कसं रेजिस्टंट असता, अर्थक्वेक रेजिस्टंट थोडेफार. लाकडी घरांचं काही नुकसान झालं तर लगेच ते कन्स्ट्रक्ट पण करू शकता, रिनोव्हेट. इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, तर दोन्ही बाजूंनी सिक्युरिटी साठी गाड्या यायला जायला गाईड करता. गाईज आता घराजवळ आलो मी, पण मग इथं पण एक सुपर मार्केट आहे सेयू. तर मी इथले पण तुम्हाला भाजीपाल्याचे प्राइसेस दाखवतो. बघू इथं काय काय रेट मध्ये भाजीपाला अवेलेबल असतो. स्टार्टिंगला बटाटे हे 279 येनला 3 बटाटे मोठ्या साईजचे. शिमला मिरची 5 शिमला मिरची 214 येन. संत्री मोसंबी आहे इकडे 646 येनला. हे बघा इकडं हे 4 सफरचंद आहे 538 येनला. इथं बनाना 5 बनाना 214 येन. हे बघा हे बनाना इथे चांगले आहे थोडेसे, म्हणजे चांगलेच सर्व, पण मग 6 बनाना 171 येनला. सो मी हे घेतो. हे बघा टरबूज कट करून ठेवलेले पीसेस मध्ये, स्लाइसेस कट करून. हे बघा 387 येन. अननस 430 येन. द्राक्ष बघा इकडे थोडेसे रेट कमी आहे द्राक्षाचे, 1706 येनला एक घड. बघा इकडे खरबूज आहे 970 येनला एक खरबूज. चेरी टोमॅटो इकडे काकड्या आहे 5 काकड्या 268 येन. लसूण आहे ते 105 येनला 3 लसूण. भाजीपाला आहे ना खूप क्वालिटी भारी आहे, पण मग तेच कॉस्टली आहेत. बघा एक मुळा 279 येनला, अर्धा मुळा 160 येनला. बघा गाईस इथे डांगर आहे, अर्धा डांगर केवढ्याला आहे 378 येनला. हे बघा हे डांगर. गाजर मक्का बघा कंच सोलून अशी उकडून ठेवलेली ती मक्का 213 येनला एक मक्काचा कणीस. कांदा बघा हा 3 कांदे हे 430 येनला. बघा हे कोबी 171 येनला एक कोबीचा गट्टू.
बघा स्वतःच असं स्कॅन करायचं, पैसे टाकायचे आणि सुट्टी येतं म्हणून शॉपकीपरची गरजच नाही. गाईज हे बघा इथं रताळे उकडून ठेवलेलं आता 193 ला एक रताळा. सो गाईज रेट काय म्हणजे सारखेच होते, मागं पुढं थोडंफार 15-20 CN चा फरक असेल, जास्त पण नव्हता. पण मग मी इथून फक्त बनाना घेतलाय. आता जाऊ घरी. तर गाईज मी तुम्हाला तेच सांगितलं का मी युजली ह्या सुपर मार्केट्समध्ये शॉपिंग करत नाही. मी फक्त एक शॉप आहे जे असं वेंडरच येते, पण मग लोकल फार्मर्स कडून ते आणता आणि भाजीपाला विकता. तर तिथे थोडेसे रेट रिझनेबल आहेत, जास्त पण महाग नाही आहे तिथं जसं सुपर मार्केटमध्ये असतं. पण मग जास्त करून जे जपानमध्ये राहता जॉब करणारे मुलं मुली तर ते अशा सुपर मार्केटमध्येच घेतात. बिकॉज जसं माझ्या माझ्या लोकेशन जवळ ते शॉप अवेलेबल आहे लोकल शॉप, तसं शॉप प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतं. तो जास्त करून अशा सुपर मार्केटमध्येच भाजीपाला घ्यावा लागतो. तर दाखवलं मी तुम्हाला रेट काय आहे इथं भाजीपाल्याचे. आणि क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. असा अजिबात भाजीपाला खराब निघत नाही आहे सुपर मार्केटमधून जे घेतो त्यांचा. क्वालिटी एकदम भारी असते यांची आणि चवदार पण लागतं. बिकॉज जास्त करून पेस्टिसाइड्स यूज केले नसतं भाजीपाल्यांवर. रेट एवढे जास्त आहे आणि कस्टमरला ठीक आहे परवडतं. बिकॉज जापानची सॅलरी स्ट्रक्चर वेगळं आहे इंडियापेक्षा. इंडियामध्ये भाजीपाल्याचे रेट तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते, आणि शेतकऱ्यांचे काय हाल होतात ते. इथं शेतकऱ्यांचं भारी आहे, इथं शेतकऱ्यांना खूप व्हॅल्यू दिला जाते, त्यांच्या कष्टाला व्हॅल्यू दिली जाते. तर इंडियामध्ये पण असं झालं पाहिजे का शेतकऱ्यांच्या कष्टाला व्हॅल्यू भेटली पाहिजे. बघा गेट क्लोज झालाय आता. सो तेच हा होता एक छोटासा व्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. गाईज इथे बघा सगळं ऑटोमॅटिक आहे. ट्रेन गेल्यावर लगेच ओपन होऊन जातात गेट्स. आणि इथं बघा एमर्जन्सी बटन पण आहे. समजा कोणी मध्ये अडकलं येता गेट बंद झाले अर्जंटमध्ये तर बटन प्रेस करायचं, लगेच ट्रेन तिकडून थांबेल आणि प्रिकॉशन्स घेतल्या जातात. आता गाड्या चालल्या आहेत, त्या आधी गाड्याला जाऊन देऊ मग आपण जाऊ. चलो.